सरपंच चषक 2025 ची दुसरी रचना आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. क्वालिफाय मॅच आहे. एका बाजूला स्कायर 11 वहाळ तर दुसऱ्या बाजूला संघात आता परी 11 जगदंब वाखन बी मध्ये या मॅचला आपण सुरुवात करत आहोत. टॉस वाखनच्या बाजूने लागला आणि बॅटिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला. मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. ओपनिंग पेअर वाखन लवकरात लवकर मैदानाचा आत पाठवा प्लीज. सोमनाथ गायकर आणि निकेश पाटील आघाडीची जोडी मैदानाचा आत आली आहे. दुसऱ्या बाजूने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती प्रतीक पाटील फ्रंटलाईन बॉलर आहेत. प्रतीक मागचा सामना काखडवालच्या अगेन्स्ट त्यांनी जिंकलेला. लोहा जब गरम होता है तभी लोहे को काटता है. बॉडी गरम आहे. मागचा सामना नुकतेच खेळलेला. वाखनला पुन्हा सेट व्हायचं आणि आता या मॅच मध्ये त्यांनी टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा सिग्नल डिसिजन लॉंग ऑफ डाऊन द ग्राउंड अँड देन काऊ कॉर्नर. मॅचला होते सुरुवात. आजच्या रजनीचा शेवटचा सामना. पहिला बॉल घेऊन प्रतीक पाटील. लाख लाख शुभेच्छा दोन्ही संघांना. ओ व्हेरी फर्स्ट बॉल अर्ली बॅट स्विंग देन इथे बॉल मात्र ऑफ स्टंपच्या फारच बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल वाईड एक्स्ट्राने सुरुवात झाली. परी 11 जगदंब वाकन बीच्या धावा फलकाची ऍक्शन रिप्ले फारच बाहेर निघाला. बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. आभार आपण व्यक्त करूयात प्रवीणजी गायकर व्हॉइस ऑफ वाकडी ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला आवाज दिला. स्कायर 11चे पुरस्कर्ते मात्र आकाश दादा. कडाक्याची थंडी आहे पण जेव्हा वाळ संघ मैदानाचा आत आहे पॅक केलाय त्यांनी. आता इथे मैदानाच्या बाहेर आहेत. फुल लेंथ होता. बॅटचा चेहरा उघडला. कव्हरची गॅप शोधली. बॉल निघालाय. दोन फिल्डर एक बॉल रेस लागले. चेस मोठी. शेवटला स्टॉप केलं बॉलला. गुड फिल्डिंग. मागचा फिल्डर थ्रो करेल तोपर्यंत आपण पाहतोय 3 धावा धावून पूर्ण करण्यात आल्या सोमनाथ आणि निकेश कडून. हे फार चांगलं झालं त्यांच्यासाठी. सुरुवातीला जावा धावतात. बॉडी तितकीच आता हिट होईल आणि या मॅच मध्ये धावा देखील पाहिजेत. दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केलेला. दोन्ही बॅलेन्स टीम आहेत. एकाच कॅलिबरचे आहेत. मनोज पवारी धावतात मुद्दामून. थंडी वाजते. 4 धावा आहेत. पहिला वाईड आला. देन ट्रिपल लेफ्टी. आता निकेशला आपण मैदानाचा आत पाहतो. स्ट्रायकिंग इनला ऑन साईडला काऊ कॉर्नर. देन लॉंग ऑफ. सध्याचं फील्ड पोझिशन. दुसऱ्या रजनीची शेवटची मॅच. फुल टॉस होता. इथे पिक करता आला नाही. शॉर्ट फाईन लेग कडे बॉल चाललेला आहे आणि इथे आता ऑन ग्राउंड अंपायरने इथे टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. हा फुल टॉस कुठे अटेम्प्ट करण्यात आला बॅटर कडून हे मात्र पाहण्यात येईल. ते अंपायर जरूर एजेस सध्या चेक करतील. फुल टॉस जरूर होता. ऑन साईडला पूल करायचा होता. बॅटवरती व्यवस्थित निकेश आला नाही आणि ते ऑन ग्राउंड अंपायरने टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. डिसिजन आला. इट्स नो बॉल.
2 धावा या बॉलवरती. 6 वरती सध्याचा धावफलक. सुरुवातीला वाईड नो बॉल प्रतीककडून. या महत्वपूर्ण मॅच मध्ये मात्र धावा चाललेल्या आहेत. फ्री टॉन आहे सोमनाथ गायकर स्ट्रायकिंग एंडला. फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. चांगला फटका, मोठी गॅप, डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. मात्र मिड विकेटच्या फिल्डरने पोहोचून थ्रो देखील केला. गुड फिल्डिंग. नीरज पाटील 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 8 आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच कारणास्तव प्रोजेक्टेड स्कोर देखील 96 दाखवत होता. येस, तो आताही दाखवतोय, कारण 2 बॉल 8 धावा बनलेल्या आहेत. लास्ट मॅच आहे. स्विच हिटचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता, चांगलं कनेक्शन आणि बॉल डीप थर्ड मॅनला, सीमा पार, चौकार. मी मनापासून तुझंही आभार, कारण असे डिस्क जॉकी असतात तेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन होतं. आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो आणि जेव्हा अशा पद्धतीने साऊंड क्वालिटी असते, टेलिकास्ट या दर्जाचं असतं. तेजस आणि संपूर्ण आमचा कॅमेरामॅन GTC ग्रामीण टेनिस क्रिकेटचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. स्कोरर देखील आज एकाहून एक आम्हाला इथे जरूर पाहायला मिळाले. त्या सगळ्यांचं मनापासून आभार. ऑल टीम आमची. VRCC उसाटणे प्रत्येकाचं नाव या अगोदर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे ती त्यांनी प्रत्येकाला वाटून दिलेली आहे. प्रत्येकजण त्या त्या परीने इथे योगदान देतो. आताही तुम्हाला ही संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम त्या ठिकाणी पाहायला मिळते. कडाक्याची थंडी आहे, मात्र तरी देखील इथे प्रत्येकजण उपस्थित आहे. त्यांना माहिती आहे स्पर्धा आपली आहे. शेवटची मॅच जोपर्यंत होत नाही, अख्खा दिवस खेळून आलेले आहेत. 3रा क्रमांक पटकावला आहे वाखणच्या स्पर्धेमध्ये. मात्र तसेच तिकडून ती प्राईज घेऊन इकडे जरूर लगेचच आपल्याला 6:30 वाजता मॅच सुरुवात करायची. त्यामुळे सगळेजण आलेले आहेत. धावा आहेत 12, बॉल आणि बाकी आहेत 2. डॉट बॉल आला, स्टेप आउट झाले होते. ऑन साईडला वळवायचं होतं सोमनाथला. स्टार्ट भेटलेला आहे. 4 बॉलमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. पॉवर प्ले पहिलं षटक 4 ओव्हरची मॅच आहे. 2 बॉल सगळे आणि बाकी पॉवर प्ले मधला प्रतीकला कमबॅक करायचं होतं. डॉट बॉल मागचा आलेला आहे. पुढचा बॉल लॉफ्ट केला, मिड ऑन आत आहे. मिड विकेटला फिल्डर आहे, त्या कोन मधून बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, सीमा पार, चौकार. पुढे वेगाने आपण पाहतोय 16 धावा सध्याचा स्कोर कार्ड आपल्याला दाखवत आहे. 4 जून बॅटिंग करत आहेत. 2 सामने जिंकून थोडे थांबले होते, पण त्यानंतर आता या मॅच मध्ये जसे ते खेळत आहेत, सुरुवात चांगली. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्या निर्णयाला सार्थ ठरणारी बॅटिंग. तीनशे व्ह्यूअर्स सध्या ही ऑनलाईन त्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. 2:02 झालेले आहेत आणि तरी देखील 300 प्रेक्षक जोडलेले आहेत या स्पर्धेशी. सरपंच चषकामध्ये आपलंही सहर्ष स्वागत आहे. थंडी आहे कडाक्याची. बेडवरती झोपून ब्लँकेट घेऊन, कोणी एकटे आहेत, कोणाच्या सोबत आहेत. 23 टेम्परेचर आहे. डबल माइंड झाले, मिस टाइम आहे. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत. विकेट. 16 पहिली. कॅच पकडली आणि समीरने बॉलला किक दिली. फार युनिक पर्सनॅलिटी आहे. बऱ्याच वेळेला मी समीर नाईक यांना लास्ट सीझन मध्ये बघितलं होतं. जेव्हा जेव्हा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी ते यायचे, बऱ्याच वेळेला गाणं म्हणायचे, डान्स, आणि स्वतःमध्ये खुश असणारा माणूस आहे. माणसानं असं जगावं. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुम्हाला सेलिब्रेट करता यायला पाहिजे. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा रंगमंच असो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती आहेत. आकाशदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ.
आणि दुसऱ्या बाजूला विकासजी मडवी यांनी पुरस्कृत केलेला पर 11 जगदंब वाकण बी. 16 for 1 पहिल्या षटकाचा खेळ संपला. चला वेळ घेऊ नका. पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही 6 मिनिटं घेतलेले प्लीज लक्षात असू द्या. वॉल टीमचे कॅप्टन. 9 मिनिटं बाकी आहेत पुढच्या 2 ओव्हरसाठी. सेकंड ओव्हर मध्ये घनश्याम पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. चांगली बॉलिंग ज्याने केली होती तो पुन्हा एकदा आलेला आहे आणि अपेक्षा आहेत या मॅच मध्ये कारण ही मॅच महत्वपूर्ण आहे. आणि इथून जिंकले तर किमान या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी एक प्राइज त्यांच्या नावावरती असेल. पॅकर खुश होतील. त्यासाठीचा संघर्ष आहे. सुपर 5 ला पोहोचण्यासाठीची लढत बक्षीस पात्र फेरी आहे. परी 11 जगदंब वाकण बीच्या अगेन्स्ट कायरा 11 वहाळमध्ये. सेकंड ओव्हर मध्ये घनश्यामला आपण पाहत आहोत. धावा आहेत 16. प्रोजेक्टेड स्कोर 16 मुळे आपल्याला 64 दाखवत आहे. बरोबर जर या धावा आल्या 16च्या सरासरीने तर 64 बनतील. स्क्रीनवरती आपल्याला दाखवत होते. ग्रामीण टेनिस क्रिकेट ऑन साइडला खेचून मारला डीप मध्ये फिल्डर आहेत. रॉयल जज कॅच वन्स अगेन किक. समीर नाईक ऍक्शन मध्ये झेल बात निकेश. सिक्स्टीन फॉर 2 2 विकेट पडलेले आहेत. शेवटच्या बॉलवरती मागच्या वरच्या सोमनाथ देन इथे पहिल्याच बॉलवरती बॉल आत येत होता त्यामुळे थोडासा वरती चढला बॅटच्या आणि मिड विकेटला तो झेललाय समीरने. देन हा पेनल्टी कॉर्नर थोडासा मिस झालाय गोल त्याचाही. परत कॅच आली तर दाखवेल तो आपल्याला. येस डेफिनेटली. 16 for 2 नवीन बॅटर मैदानात आलेत अविनाश. मागचा मॅच मध्ये जबरदस्त खेळ केला होता त्याने. अटॅक केला होता आणि आक्रमक शैलीचेच बॅटर आहेत ज्यांना आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं मॅचला फिनिश करत असताना. आताचा पहिला डाव आहे. स्टार्ट भेटलेला आहे. सोमनाथने करून दिलेला आहे. निकेश सोमनाथ दोघे पॅव्हलियन मध्ये 2 नवीन बॅटर आहेत गुरुनाथ आणि अविनाश. कमॉन कमॉन वेळ जास्त चाललाय प्लीज. ओ स्वीट हिटचा प्रयत्न होता. डाऊन दी लेग बॉल मागे चाललाय. फाईन लेग कव्हर करेल. येते ती बाईची एक धाव. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. अगोदर बॉल रिलीज करण्या अगोदर स्विच केलं होतं का. येस लेग स्टम्पचा बाहेरचा बॉल. मात्र इथे जसं स्विच केलं दोन्ही क्रीज मिळतात बॉलरला आणि चांगला रूल मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेटमध्ये. अगोदर ते नव्हतं मात्र त्याचा फटका बसायचा बॉलरला. आता नाही. तुम्ही जर स्विच केलं तर दोन्ही बाजूच्या क्रीज ओपन होतात बॉलरसाठी. इथे आपल्याला पाहायला मिळतो तो डॉट बॉल. धावा सध्या जर आपण बघितलं तर त्या 17 थांबलेल्या आहेत. या षटकामध्ये फक्त आली आहेत एकच धाव ती देखील बाईज. शफल झालाय. स्वीप केलाय चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल फार वेगाने तिकडे. आता समीर नाईक नाही. हे क्रिकेटची प्रॅक्टिस नाही त्यासोबत फुटबॉल नक्की खेळतात वाळवाले. समीर नाईक पेनल्टी कॉर्नर घेतोय. कॅच पकडल्यानंतर इकडे पायाने त्यांनी स्टॉप केले बॉलला आणि सिंगल नाही तर डबल नाही. धावसंख्या पुढे चालली आहे. 19 19 धावा सध्याचा स्कोर. दोन बॉलचा खेळ बाकी या षटकातील. एज आहे मागे फ्लाय स्लिपला बॉल. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये क्रीज सोडली आहे. रन आउटला चान्स होती मात्र इथे योग्य त्या वेळेमध्ये बॅटर पुन्हा परतलाय. चांगला कॉल दिला तो अविनाशने. अन्यथा गुरुनाथला जावंच लागणार होतं पॅव्हलियन मध्ये. धावा 19 वरती थांबला. चांगली बॉलिंग. 2च धावा या षटकामध्ये आलेल्या. एक विकेट आली आहे. योग्य त्या वेळेला बॅट आली. येस फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. शेवटचा एक बॉल सेकंड ओव्हर मधला. काय बॉलिंग केली आहे. पावपलेला कॅपिटलाइज केलं वाकण बीच्या दोन्ही ओपनर्सने. दोघांना पॅव्हलियन मध्ये पाठवलंय. बॉलर्स बॅक. वाह
2 धावांचे षटक, ज्यामध्ये एक विकेट देखील आली. धावसंख्येला रोख लावणारी बॉलिंग घनश्याम कडून. 19 for 2 पर 11 जगदंब वाकणबी. P1 च्या अखेरीस धावफलकाचा आपण विचार केला तर धावा होत्या त्या 16 धावा होत्या. देन इकडे 2 एक एक्स्ट्रा आली आणि 19 धावा 2 षटकांचा खेळ संपला. जबरदस्त बॉलिंग कमबॅक घनश्याम कडून. हे बॉलिंग युनिट आहे जे मात्र दर्जेदार आजच्या संपूर्ण रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. स्काय 11 वाहचं थर्ड ओव्हर मध्ये सुजल गरज आगमन होत आहे. मात्र गुरुनाथ आणि अविनाश दोघांकडून चांगल्या फिनिश अपेक्षा आहे. वाकण खेळतोय म्हणजे बरेचसे प्रेक्षक सध्याही जोडलेले आहेत. 2:30 वाजत आलेत. मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेट सोबत सध्याही आपण जर विचार केला तर यूट्यूबवरती प्रेक्षक 300च्या जवळपास कंटिन्यू आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. कोणी नाईट ड्युटीला असतील तिकडून ऑफिसमधूनच पाहतात. काही जण खरंच क्रिकेटचे चाहते आहेत. या दोन्ही संघांचे ते देखील पाहतात. काही न्यूट्रल प्रेक्षक असतात. यूट्यूबवरती आल्यानंतर भेटली लिंक. सरपंच चषक चालू आहे, पाहूयात. क्रिकेटचा वेळ असल्याशिवाय कोणी पाहणार नाही. 19 for 2. फुल टॉस टोला लागलाय. फॉलो थ्रो मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. मागून आलाय फील्डर, धाव मिळणार नाही. फुल टॉसला कॅपिटलाइज करता आलं अविनाशला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात आपण टोला कसा लागलाय बॉल. सुजल आला. देन चला बघूयात नेक्स्ट बॉल कडे. लॉफ्ट करायचं होतं. स्ट्रेट बॅटने अपील होती मागून. पाहूयात पाहता हवेत होता की क्रीज सोडली होते. विकेट किपर थोडासा कॉन्फिडन्स दिसला आपल्याला. साइड अँगलने आपल्याला क्लिअर होईल. हा जो पाय अविनाशचा पाय कुठे टीव्ही एम्पायर आपल्याला सांगतील. पाहूयात. पॉपिंग क्रीजचा आत आहे, ऑन दी लाईन आहे. थोडासा क्लोज डिसिजन जरूर. क्लिअर एव्हिडन्स नाही. ऑन ग्राउंड अंपायर जो तुमचा डिसिजन असेल तो फायनल डिसिजन असेल. चला ऑन ग्राउंड अंपायर. बॅटर आउट. फुल अंदाज बाद. येस नो डाऊट. आणि क्लिअर देखील केला आता ऑन ग्राउंड अंपायरने. बॅटर आउट आहे. सॉफ्ट सिग्नल येस दिला होता त्यांनी. सो आपण धावांचा सध्याचा विचार केला तर 19 धावा पाहायला मिळतात आणि अविनाशची देखील विकेट गेलेली आहे. सॉफ्ट सिग्नल त्यांनी अगोदरच दिला होता आणि इकडे क्लिअर एव्हिडन्स नाही. दॅट्स वाय जो काय ऑन ग्राउंड अंपायरचा डिसिजन होता तो इथे फायनल डिसिजन आपण म्हणूया. आणि नवीन बॅटरला आता यावं लागतंय. नवीन बॅटर मयुरेश. चला वेळ जास्त चालला प्लीज बोथ द टीम्स. टेम्परेचर कमी होत चाललंय. येस आणि सुजल वारंवार त्या टेम्परेचर कडे बघत आहे. मयुरेश नवीन बॅटर आलाय. 19 ला धावसंख्या थांबली आहे. अक्रॉस द बॅटने उचलण्याचा प्रयत्न होता. बॉल पडला विकेट किपर कडे. डॉट बॉल.
आता जे काही डॉट बॉल येणारे ते टोचणारे असतील. चांगला स्टार्ट भेटून 16 धावा फर्स्ट ओव्हरमध्ये होत्या. सोमनाथची विकेट गेली, देन निकेशची विकेट गेली, देन आपण बघितलं अविनाशला जात असताना 3 विकेट पडल्यात. 19 वरती धावसंख्या थांबली आहे. फिरवलंय बॉलला आणि इथे बॉल आलाय तो प्रतीककडे. वन्स अगेन डॉट बॉल, कॉपी पेस्ट मागच्या बॉलचा हा बॉल. ऍक्शन रिप्ले पडला बरोबर समोरून किती फिरलाय पहा. वा, मोठा टन. 4 बॉलमध्ये एकही धाव आली नाही, 1 विकेट आली आहे. स्विचचा प्रयत्न, बॉल चालला मागे, फाईन ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिटला चान्स. थ्रो जरी केला असता तरी विकेट जाणार होती, इतका दूर होता बॅटर. थोडीशी पाहायला इजा देखील त्यांच्या जाणवते जेव्हा ते धावत होते. 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या 20 वरती. शेवटचा एक बॉल बाकी या षटकातील. 20 धावा सध्याचा स्कोर. पहिल्या षटकामध्ये 16 होत्या, मागच्या 11 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्यात. दोन ज्यामध्ये देखील बाईट्स. लॉफ करायचा होता बॉल, मात्र इथे वळलाय. आणि इकडे काय आता आपण पाहतोय तर विकेट सॅक्रिफाईस करतात. थोडीशी इजा देखील गुरुनाथच्या पायाला, त्यामुळे 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा आहेत 20, विकेट येत आहेत. त्या 4 बॅटिंग करत असताना पर 11 जगदंब वाकणबी. पाहूयात शेवट कसा होतोय. मागचा 12 बॉल मध्ये फक्त 4 धावा आणि जवळपास विकेट देखील 4 पडलेले आहेत. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलेली आहे. नवीन बॅटर मैदानाचा आत आला शिवदास. ऑफ स्ट्राईक असेल. स्ट्रायकिंग एंडला सध्या आपण मयुरेशला पाहतोय. लास्ट ओव्हरची जबाबदारी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय धीरज पाटील. 15 धावा 20 धावा या षटकामध्ये आल्या. 35-40 पर्यंत पोहोचले. फाईट बॅक देऊ शकतात सेकंड इनिंग मध्ये. आतापर्यंत फक्त 20 आपण सध्या तरी पाहतोय. बक्षीस पात्र फेरी आहे. सुरुवात जबरदस्त केली होती. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग त्यांनी घेतली. बॅटिंग दर्जेदार केली पहिल्या षटकामध्ये. मात्र त्यानंतर दोन्ही गोलंदाज घनश्याम आणि देन सुजल सुपर. वळत आपण लास्ट ओव्हरकडे. धीरज पाटील बॉलिंग मार्कवरती तयार होतोय पॅबलेन एंड कडून. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो शिवदासला. कमॉन, जास्त वेळ घेता तुम्ही टीम वहाळ. पहिला बॉल धीरजचा. बॅकफुटला कट केला, थोडा पिच खेळलेत. कवचला बॉल चालला, टीम मधून फिल्डर आलेत. समीर नाईक थ्रो स्ट्रायकिंग एंडला, डबलला चान्स आणि 2 धावा. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 22 हवेत खेळले होते, त्यांना माहिती आहे कव्हर्स खाली आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय समीर. 2 धावा तर तोपर्यंत सहज येते. त्या दोन्ही बॅटर्सने कंप्लीट केलेल्या आहेत. आणि याकडेच फोकस करावं लागेल. क्लायमॅटिक कंडिशनमध्ये प्रत्येक बॉलला तुम्ही सीमारेषेच्या बाहेर मारू शकत नाही. ड्यू फॅक्टर भरपूर आहे खेळपट्टीवरती देखील. आणि बॉल देखील जेव्हा आउटफील्डमध्ये जातोय तो देखील फार ओला होत असताना आपण पाहतोय. त्यामुळे तो तितकासा हवेमध्ये फ्लाय होणार नाही जेव्हा तुम्ही माराल त्याला. 22 वरती सध्याचं धावफलक आहे. काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळाल्या फिल्डिंगमध्ये. जिथे बॉल गेला होता तिथे एक्झॅक्ट आता समीर नाईकला सेट करण्यात आलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर खाली ठेवलंय त्यांनी. स्वीपर कव्हरला समीर आहे. लॉंग ऑफ आहे. ऑन साईडला लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. धीरज कोला टाकला, फील आहे. मात्र इथे अंपरने सिग्नल नाही. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय चान्स घेतली ती डबलला. स्ट्राईक पाहिजे होती शिवदासला. विकेट सॅक्रिफाईस मयुरेशी होते. धाव आहे 23, विकेट 5वी.
काय टेम्पो होता या कवालीचा ओमी. हवे त्या बॉल जिथे आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये आता फिल्डर येत आहेत. पहिली धाव तर सहजरित्या कॅप्टन आले दुसऱ्या बाजूने साईनाथ. सिंगलने स्ट्रायकिंग एंडला आहेत. धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 24 24. 5 विकेट पडलेले 24 धावा आहेत. फिनिशिंग टच पाहिजे तर मात्र पुढच्या 24 बॉलमध्ये धावसंख्या डिफेंड करत असताना डोकं थोडंसं वर करू शकते. परी 11 जगदंब वाकणबी. कोणाला वाटलं असेल जिथे पहिल्या 2 बॉलवरती तेजस आपण पाहत होतो 96 प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दाखवत होतो तो आता 27 वरती आला. पहिल्या 2 बॉलमध्ये आपण जर बघितलं तर 8 ते 10 धावा आय थिंक जमवल्या होत्या इफ आय एम नॉट रॉंग. वाईड ऑर्करचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणाला फॉलो देखील केलं पण लेफ्ट केलं बॉलला वाईड. धावा धावफलकावरती 25. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ज्या काही आता शेवटच्या काही क्षणामध्ये धावा येतील 30च्या पुढे 35च्या पुढे पोहोचले मॅच होऊ शकते. गोलंदाजांना भर टाकावी लागेल जेव्हा सेकंड इनिंगमध्ये ते येतील. दोन्ही एकाच कॅलिबरच्या टीम्स आहेत पण आतापर्यंत जो परफॉर्मन्स पहिलीवर राहिली होती वाकणच्या बाजूने देन त्यानंतर कमबॅक केलं बॉलिंग युनिटने. लॉफ करायचा होता बॉलला. इथे मात्र आर्क मध्ये नव्हता बॉल. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले राऊंड द विकेटने आले. पडलाय बॉल बाहेर वळतोय. फुल लेंथ होता. थोडासा लेट झाला बॅटर साईनाथ. बॉल बाकी आहेत अजूनही 2. वन्स अगेन त्याच दिशेने बॉल फुल लेंथ पिचिंग आणि बॉल विकेट किपर कडे गेल्याबरोबर आता स्ट्रायकिंग एंडला सरकलाय शिवदास. विकेट येते 6वी. बाद होतोय साईनाथ. पंचवीस धावा आतापर्यंत. लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड आणि समोर आहे फिल्डर. इकडे विकेट येते. 25 ला डाव संपला परी 11 जगदंब वाकणबीचा आणि 26 धावांचं लक्ष ठेवलंय स्कायर 11 वाळ समोर. जबरदस्त कमबॅक राहिला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा बनवल्या वाकणने. देन पुढच्या मात्र आपण बघितलं तर 18 बॉलमध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळाल्या तर 9 धावा आणि 25 ला डाव संपल्याबरोबर 26 धावांचं लक्ष. तर बॅटिंग करत असताना आता स्कायर 11 वाहा संघासमोर. आजही 8 संघांचा पोल पाहायला मिळाला. उद्या यायला विसरू नका. उद्याची रजनी देखील एकाहून एक जबरदस्त टीम्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फर्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत उद्याच्या तिसरी रजनी तिसऱ्या पर्वाची सरपंच चषक उसाटणे 2025. रिटगर अश्विनचा संघ असेल त्यांच्या अगेन्स्ट कुशवली पहिली मॅच आहे. ठीक तुम्हाला 6:15 ला रिपोर्ट करायचंय. श्रीराम 11 डोंगराचा पाड्याच्या विरुद्ध जयंतवान शिरवली दुसरी मॅच आहे. वाकण प्रदीपचा अगेन्स्ट उत्तर शिव खेळणार आहे तर श्रीनाथ वडवलीच्या अगेन्स्ट VRCC उसाटणे. अशा उद्याच्या लढतीत उद्या 8 संघ खेळतील. वेळेवरती उपस्थित राही. महत्वपूर्ण सूचना आताच आम्ही करत आहोत. आणि या स्पर्धेमध्ये दरवर्षी खऱ्या अर्थानं आमचे परममित्र यश पाटील, समीर दादा, कॅप्टन कुल, कैलास दादा पाटील असेल आणि ऑल VRCC उसाटणे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आपण मला दरवर्षी इन्व्हाइट करता आणि या तिसऱ्या पर्वाचा देखील घटक तुम्ही मला बनवलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करेन. आणि आता या लास्ट इनिंगमध्ये आपण अर्थातच जाऊयात. लोकल व्हॉइस आपल्या हक्काचा आवाज आहे उसाटणेचा. आमच्या जवळचे मित्र आदेशजी पाटील यांना पुन्हा एकदा ऐकू या आजच्या रजनीच्या शेवटच्या मॅचच्या शेवटच्या सत्रामध्ये. थँक्यू. धन्यवाद. तर आपण एक सन्मानित मंचावरती करत आहोत ज्यांचा आज
या स्पर्धेसाठी आज आपण आवाज ऐकला आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये हे दुपणे गावचा एक गोड आवाज करणदादा कालन यांचा आज आपण आवाज ऐकला संपूर्ण रात्रीमध्ये. त्यांचं इथे केलं जाईल शुभ सन्मान. तर मी विनंती करतो विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे संघाचे समीरदादा पाटील यांना विनंती करतो आपण करणदादा यांचं इथं शुभ सन्मान करायचे. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं आणि यावर्षी देखील आमच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. असे करणदादा कल्याण यांच्या इथे शुभ सन्मान इथे केले जाते समीरदादा पाटील यांच्या माध्यमातून शुभ सन्मान. तर धन्यवाद, आपण या स्पर्धेसाठी आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. तर थँक्यू सो मच. असंच प्रेम आपलं या स्पर्धेवरती राहू द्या. थँक्यू. तर सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूला न्यू यंगस्टार वहाल संघ आणि त्यांना फाईट करतोय जगदंब वाकलन संघ. पहिल्या सत्राचा खेळ झाले समाप्त. पहिल्या सत्राच्या अखेरीस फलकी धावा लागल्या गेल्या. तब्बल 4 षटकामध्ये 25 धावा आणि 26 धावांचं टार्गेट सेट केलं टीम न्यू यंगस्टार वहाल संघासमोर. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची ही विनंती असेल टीम न्यू यंगस्टार वहाल संघाला. तर एका बाजूला आपण पाहतोय जगदंब वाकलन संघ. खूप चांगली कामगिरी त्यांची देखील आजच्या रात्रीमध्ये राहिली आहे. तर समोर संघ पाहू शकाल आपण न्यू यंगस्टार वहाल संघ. सातत्याने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे गेल्या 2 वर्षामध्ये आणि तिसऱ्या पर्वामध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना पाहतो आपण न्यू यंगस्टार वहाल संघ. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या समवेत जोडले गेलेत. वाकलनचे निहाल 12व्या प्रतिनिधीमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन आहेत आणि वहाल संघाचे रुद्र त्यांचं देखील स्वागत असेल. DJ ओमी देखील आमच्या समवेत जॉईन आहेत. तर वहाल संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाडून द्यायची आणि सामन्याला होईल सुरुवात. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तेजदादा ते देखील ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आणि सर्वच कॅमेरामॅन त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. एवढ्या रगरगत्या थंडीमध्ये अचूकरित्या चेंडूला टिपले जातात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. विनायक पाटील असतील, समाधान चिकंकर, समीर पाटील, एजी, सार्थक हजारी, सनी हिलाल, विकास पाटील, कैलास पाटील, यश पाटील, प्रेम पाटील, मयूर पाटील, जयेश पाटील, सर्वांचीच या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत राहिली आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. न्यू यंगस्टार वहाल संघाचा समीर नाईक आणि प्रयास कोहली ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. 24 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम न्यू यंगस्टार वहाल संघाला. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज उद्देश पाटील. 24 चेंडू 26 डिफेन्स करायचे आहेत. तर इथनं करणदादा कालन आमच्यापासून रजा घेत असताना त्यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज उद्देश पाटील, स्ट्रायकिंगला फलंदाज प्रयास कोहली, नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज आहे समीर नाईक. पहिला चेंडू पंचांचा ग्रीन सिग्नल. उसाटणे गाव एंड करणं. पहिला चेंडू यातनं जो सामना जिंकेल तो थेट सुपर 5 मध्ये प्रवेश करेल टीम आणि एका ट्रॉफीचा इथे मात्र हकदार होईल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू स्ट्रायकिंगला फलंदाज प्रयास कोहली. फर्स्ट डिलिव्हरी. पहिला चेंडू ऑन साइडला विडघावून देतोय. तिथे कोणताही क्षेत्ररक्षण नाही. चेंडू जाईल सरळ सीमा पार. 1 बाउन्स. 4 धावा.
साईडला प्रयास कोहलीच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला. 24 चेंडू 26ची गरज होती. अटॅकिंग गोलंदाजी करणं गरजेचं होतं पहिल्या चेंडूपासून, परंतु तसं काय घडलं नाही. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र कट करता येते. तिथे क्षेत्ररक्षक आहे. टार्गेटचा प्रयत्न आणि दोन्ही फलंदाज सध्या एका चेंडूला पाहतोय आपण. तर पंचांचा डिसिजन येतोय. फलंदाज होईल बाद. काय गरज होती का हा प्रश्नचिन्ह येते. मात्र उभा राहिलाय आणि फलंदाज होईल बाद. प्रयास कोहली बॅक टू द पवेलियन. ओ साहिबा थँक्यू सो मच डीजे मास्टर. डीजे मास्टर मात्र आता लयमध्ये आले. तर शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 26 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता. त्यानंतर मात्र प्रश्नचिन्ह उभा केला असेल टीम वाल संघाच्या खेळाडूंनी. काय गरज होती का या धावेची? कारण की विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार होता. त्यानंतर मोठे विकेट मात्र तिथे प्रयास कोहलीला मात्र पहिल्यांचा रस्ता दाखवला गेला आणि आता स्ट्राईक एंडला असेल फलंदाज समीर नाईक हा फलंदाज. यावेळेस मात्र ऑन साइडला गुटना टेक आणि सिक्सर देख हा येतोय षटकार. बायको नसल्या शकाल समीर नाईकचा ट्रेडमार्क शॉट. गुटका वाकवला आणि चेंडूला सरळ एलडी स्क्रीनवरती ढळकला. 6 धावांसाठी षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 10 आकड्यावरती. विचार केला तर तब्बल 16 धावांची गरज आहे अद्याप सामना जिंकण्यासाठी टीम वाल संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत, परंतु चेंडू जातोय सरळ सीमा पार. 4 धावांसाठी पुन्हा एकदा तर चौकार. पोपटाची याचा हवा काढत असताना इथे फलंदाज समीर नाईक एक अतिशय गुणवान असा खेळाडू. ते नेहमीच त्यांच्या माध्यमातून ग्राउंडवरती एंटरटेनमेंट पाहायला मिळतोय, परंतु फलंदाजी देखील तेवढी चांगली होती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं. तिथे स्ट्रॉंग अपील केली गेली, परंतु अपील पंचाने इथे फेटाळून लावली. निर्धाव चेंडू येतोय गोलंदाज उद्देशच्या माध्यमातून. धाव फलकी धावा लागल्या 14. 26ची गरज होती. पहिल्याच षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळाली. फलंदाज समीर नाईकच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती प्रयास कोहलीने मात्र चौकारानं अकाउंट ओपन केलं होतं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्याची विकेट मिळाली होती, परंतु कमबॅक करू शकला नाही गोलंदाज उद्देश पाटील. पुढचा चेंडू यावेळेस मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढला. 1 धाव कंप्लीट. ते 2 क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1 धाव कंप्लीट आणि 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16 आकड्यावरती. येणारे 18 चेंडू 10 धावांची गरज टीम वाल संघाला. पोपटाची याचा झाली दैना टीम जगदंब वाकलन संघाला, कारण की जर पहिला सत्राचा विचार केला तर न्यू यंगस्टर वाल संघाने केलेली गोलंदाजी ती त्यांची ताकद राहिली. पहिल्या सत्रामध्ये डॉमिनेट केलं टीम वाकलन संघाला आणि त्याचंच मात्र प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्या सत्रामध्ये देखील चांगली सुरुवात पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र मॅचमध्ये पूर्णपणे पकड निर्माण करून घेतली आहे फलंदाजी करत असताना टीम वाल संघानं. आता मात्र
चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा लागेल. क्रिकेटमध्ये कोणताही सामना जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना संपला असं आपण जाहीर करू शकत नाही. या कित्येक असे सामने आपण पाहिलेत, लो स्कोरचे सामने डिफेन्स होताना पाहिलेत. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर तब्बल 81 धावांचा भलं मोठं आव्हान चेस झालं असतं, परंतु शेवटच्या क्षणाला तिथे सामना गमावा लागला टीम शिवशक्ती खारघर संघाला. 18 चेंडू दाची गरज. यस मात्र ऑन साइडला केल्याचा प्रयत्न केला, चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये येतोय निर्धाव चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज मयुरेश भोईरा. गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतोय. मयुरेश भोईरला मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमीत कमी धावा खर्च करून जास्तीत जास्त विकेट ते प्रस्थापित करावे लागतील. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढल्यात, तिथे क्षेत्ररक्षक आलेत, एक धाव कंप्लीट केले जाते, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. 4 धावांसाठी येतो चौकार. माझा छकुला डीजे मास्टर ओमी यांच्या माध्यमातून सुरेख संगीत इथं पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे पकड निर्माण केली आहे मॅच मध्ये. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडूला फेकून देत असताना तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि ते सामना जिंकलाय टीम न्यू यंगस्टार वहाल संघाने आणि सलग दुसऱ्या वर्षामध्ये टॉप 5 मध्ये प्रवेश करत असताना पाहतो आपण टीम न्यू यंगस्टार वहाल संघ. आणि काय खेळ दाखवला आजच्या रात्रीमध्ये टीम जगदंब वाकलन संघाने देखील खूप चांगला खेळ दाखवला. ते वाकलन संघ मात्र शेवटच्या क्षणाला हार पत्करावी लागली, कारण की केलेली गोलंदाजी न्यू यंगस्टार वहाल संघाच्या गोलंदाजाने फलंदाजी करत असताना अप्रतिम फलंदाजी सुरुवात केली आणि सामना मात्र ते विजय प्रस्थापित केला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया